कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार माऊली, तुमचं नाव? आयशा बेगम, नवी सालांदा। आणि तुम्ही कुठे राहायला? आम्ही आत्तावर QMTI मध्ये राहतो, क्वीन मेरी क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट। आणि मग बालपण कुठे तुमचं? सांगली जिल्ह्यामध्ये बिवर येत। नमस्कार, माझं नाव मीनाक्षी भास्कर गोरटकर। आणि माहेर? माहेर नांदेड जिल्हा, सासर पण नांदेड जिल्ह्याचं। आणि आता राहता कुठे? इथं QMTI मध्ये। हो ना, क्वीन मेरी टेक्निकल। क्वीन मेरी टेक्निकल। नमस्कार, माझं नाव चैतन्य अमोल भापकर। आणि माहेरचं नाव चैतन्य विष्णू निकम। आता जेवढ्या हळू बोलताय घरी पण एवढ्याच हळू बोलता? हो। आणि आता तुम्ही क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये राहता। नमस्कार, बोला। माझं नाव प्रीती श्रीकांत सरदार। आम्ही इथे QMTI ला राहतो आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हरताळा गावामध्ये माझं बालपण झालं। बालपण नमस्कार, माझं नाव आरती आनंद जाधव। माझं बालपण म्हसवडमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवडमध्ये झालं। आता मी क्वीन मेरी टेक्निकल इथेच राहतो। बघा, अशा सगळ्यात तुम्ही स्त्री शक्तीचं रूप आहात, बरोबर? आज क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ही अशी टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे आपल्या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये की सैन्य दलात काम करणारे तुमच्या आमच्या कुटुंबातले जे बांधव आहेत त्यांना सैन्य दलात काम करत असताना, आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवत असताना कधी कधी जायबंदी होतात आणि मग अशा वेळेला पुन्हा त्यांना उभं करण्यात येतं आणि त्यासाठी जे ट्रेनिंग हवं, जे त्यांच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी ठरेल असं काम ही इन्स्टिट्यूट करते। अशा इन्स्टिट्यूटला सुद्धा आमचा, त्या वास्तूला नमस्कार आहे। आता मला सांगा, तुमचं लग्न वयाच्या कितव्या वर्षी झालं? 21व्या वर्षी। 21व्या वर्षी। मग बघण्याचा वगैरे असा कार्यक्रम झाला होता? हो, झाला। काय गोड हसल्या बघा। पण जेव्हा लग्न ठरलं तेव्हा ते सैन्यात होते? होते। आणि कुठे होतं पोस्टिंग त्यांचं तेव्हा? त्यावेळेस ते हैदराबादला होते, ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग म्हणजे हे करायला शिकवत होते। बरं, म्हणजे हैदराबाद मध्ये होते जेव्हा लग्न जमलं ते? हो। तुमच्या बाबतीत? माझं पण लग्न अरेंज मॅरेज आहे। आम्ही कुठे म्हटलं लव्ह मॅरेज आहे? मग ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला आच्छादला होते काश्मीर। लग्न करून लगेच गेले होते? हो, लगेच 15 दिवसांनी गेले। 15 दिवसांनी? हो। तुमच्या बाबतीत? आमचं पण लग्न झालं 2005 मध्ये, सप्टेंबरमध्ये, आणि त्यांनी लिव्ह आले होते आणि 2 महिन्यानंतर गेले। काश्मीर, अनंतनागमध्ये होते, जम्मूमध्ये। काश्मीर पोस्टिंग तिकडे होतं? तिकडे होते। आणि त्यांचं नाव? नबी साहब। अरे वा। बॉम्ब ब्लास्ट झालं त्यांना। अच्छा, ते बॉम्ब ब्लास्ट मध्ये? अनंतनागमध्ये। कुठे? अनंतनागमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट झाला त्याच्यात ते जायबंदी झाली? हो। लेफ्ट हँड नाही आहे त्यांचं। अच्छा, डावा हात नाहीये? हा। खरंच केवढं, तुम्हालाच खरं तर नमस्कार आहे, कारण तुम्ही ज्या पद्धतीने त्यानंतर त्यांच्या घराच्यासाठी सावित्रीचं काम करताय वेगळ्या पद्धतीने तुम्ही माऊली, आणि तुमच्या मिस्टरांनाही आमचा नमस्कार सांगा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं लग्न 2009 मध्ये झालं, तेव्हा माझे मिस्टर पुण्यातच पोस्टिंग होते। पुण्यात होते? हां, पुण्यातच होते। तेव्हा व्यवस्थित अगदी सगळं? तेव्हा व्यवस्थित होते। त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी कारगिलला गेले। कारगिल? हां। मग त्यांना 2019 पासून आधी पायाचं ऑपरेशन झालं आणि नंतर 1 वर्षाने दोन्ही हात मोडले ट्रेनिंग मध्ये। ते कोर्स करताना ट्रेनिंग मध्ये दोन्हींचं काम झालं आणि 3ऱ्या वर्षी पुन्हा मग ब्रेन ट्यूमर त्यांना सिक्कीमला होतो। त्यांना सिक्कीमला गेल्यावरती ऑक्सिजन लेवल कमी होता, तर तिथे त्यांना पॅरालाइजचे झटके यायला लागले, तर त्यांना ते ब्रेन ट्यूमर होतं। तिथनं पुढं मग त्यांना कोलकाता कमांड हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, तिथं ऑपरेशन वगैरे। तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की काहीच शक्यता नव्हती वाचण्याची वगैरे। पण आता तुम्ही किती वर्ष झाली लग्नाला? आता 15 वर्ष झाली माझ्या। 15 वर्ष तुम्ही हसत हसत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताय। नमस्कार, माझं लग्न 4 वर्ष झाले माझ्या लग्नाला। मिस्टर आर्मीमध्येच आहे आणि त्यांना 2010 मध्ये आसामला असताना उग्रवाद्यांसोबत फायरिंगमध्ये त्यांच्यावर ग्रेनेड टाकला होता आणि त्यांना खूप जखमा आहेत त्यांच्या शरीराला। 6 महिने हॉस्पिटलमध्ये होते ते।
1 महिना तर शुद्धीवर पण नव्हते म्हणतात, अरे सांगतात ते असं. माझ्या लग्नाच्या आधी झालं हे. सगळं लग्नाच्या आधी झालंय. 2010 मध्ये झालं. हो. आणि लग्न कधी झालं तुमचं? आता माझं 20 मध्ये लग्न झालं. पण ज्या वेळेला 2020 त्यांनी मध्ये सांगितलं, नंतर माझ्या बाबांचे आणि अजून बाबांचं आणि माझाच होकार होता लग्नाला. मी म्हटलं ठीक आहे ना, मी करते लग्न असं. किती मस्त रे. काय म्हणजे माझ्या बाबांनी मला खूप सपोर्ट केला की मुलगा चांगला आहे. पण कसा आहे मुलगा? चांगला, स्वभाव खूप छान आहे त्यांचा, हो. प्रेमळ आहेत. हा, प्रेमळ आहेत. वा वा वा. नमस्कार, बोला. माझं लग्न 2012 मध्ये झालं. 12. हां, मग ते लगेच आरआरला पोस्टिंग होतं. कुठे? आरआरला पोस्टिंग होतं. मग लगेच गेले, 15 दिवसानंतर सोडून गेले म्हटलं. म्हणजे लग्न झाल्यावर 15 दिवसांनी परत? हो, परत तिकडे गेले. मग 6 महिन्याने रिटर्न आले. आणि मग 2014 मध्ये ते म्हणजे खेळाडू होते, म्हणजे कबड्डी वगैरे खेळताना त्यांचा गुडघ्यामध्ये डॅमेज झालं. काय झालं म्हणजे मार लागला होता. ते दोन्ही गुडघे काम करत होते. 6 महिने बेड रेस्ट होती त्यांना. नंतर परत कसं हायलाईटमध्ये गेल्यानंतर बर्फाने वगैरे त्रास झाला, म्हणजे खूप त्रास झाला. आता ओके, आता व्यवस्थित आहे. खरंच यांचे प्रत्येकीचे अनुभव ऐकल्यानंतर असं अंगावर काटा येतो. तुमच्या बाबतीत जेव्हा झालं तेव्हा लग्न झालेलं होतं? लग्न होऊन 2 वर्ष झाली होती आणि मी म्हणजे 5 महिन्याची प्रेग्नेंट होते. त्यावेळेस यांना तिकडं आसाममध्ये गेमची प्रॅक्टिस करताना, म्हणजे हँडबॉल थ्रो करताना आतमध्ये ब्लिडिंग होऊन असं ब्लडचे क्लॉटेड बनले आणि इन्फेक्शन झालं त्यांना आणि त्यांची पूर्ण बॉडी बधीर झाली. ड्युटीवर होते तिकडे? ऑन ड्युटी होते. ऑन ड्युटी होते. हो. MH किर्कीमध्ये यांची ट्रीटमेंट सुरू होती. त्यानंतर मग क्वीन मेरीमध्ये ह्यांनी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. कोर्स करत करतच त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपली जिद्द कमी नाही करू दिली. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी गेमची प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली. पुन्हा आता त्यांनी इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे मेडल्स मिळाले त्यांना. परत आयवास वर्ल्ड गेम जो पोर्तुगालमध्ये झाला त्यामध्ये त्यांना सिल्वर मेडल. त्यांची एक इच्छा आहे की मी ऑन ड्युटी असताना मी इंडियासाठी जे मला खेळायचं होतं ते नाही करू शकत होतं, ते मी आत्ता म्हणजे करतोय आणि माझी इंडियासाठी ऑलिम्पिकसाठी खेळायची माझी इच्छा आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कसला संकेत? देवी आईने श्रीकांत सरांसाठी व्रत पुरं करताना स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. आणि मी मात्र माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत करतच नाही आहे. कसलं नशीब आहे माझं. मी आदित्य सरांची बायको असून सुद्धा आज पूजा करू शकत नाही. नाही, मला पूजा करायलाच पाहिजे. पण कशी करणार? कोणी बघितलं तर काय उत्तर देणार मी? देवी आईने विचारलं तर त्यांना काय सांगू? पण मी ही पूजा नाही केली आणि आदित्य सरांवर काही संकट आलं तर? नाही, मला ही पूजा केलीच पाहिजे.
नाही, पैशाचं पाकिट गाडीतच ठेवलं, घरी कशी काय येणार होती? पारूवाड्याला का फेऱ्या मारते? तिला हे नक्की माहिती आहे ना की फक्त लग्न झालेल्या बायकाच हे व्रत करतात? मग का आणि कोणासाठी फेऱ्या मारते पारू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नवऱ्याच्या ताटात जेवल्यावरच हे व्रत पुरं होतं. कोणाचं उष्ट खाते ही? काय करते हे पारू? पारू, काय गे पारू, किर्लोस्कर नोकरांना उपाशी ठेवत नाही, मग चोरून का खातेस तू? शेवटी भिकारी ते भिकारीच. आलीस ना तुझ्या लायकीवर? बोल ना पारू, तुला काय किर्लोस्करांची आबरू काढायची का ग? लोक म्हणतील किर्लोस्कर नोकरांना खायला देत नाहीत, त्यांचा छळ करतात. मॅडम तसं काही नाहीये. तू तर बोलूच नको हा सावित्री. तुम्हाला ना सतत चमचमीत खायला लागतं माहितीये मला, पण मग मागून घ्यायचं ना. किर्लोस्कर ना खूप मोठ्या मनाचे आहेत. सतत भिकाऱ्यांना खायला घालत असतो आम्ही, कळलं ना? मॅडम तुम्ही ऐकून तरी घ्या ना माझं. तुला बरी पडलेली असते ग तिची. हा नाही नाही, चूक ना तुमची नाहीये, अहिल्याबाईंची. तुम्हाला ना असं डोक्यावर बसवून ठेवलंय त्यांनी, कळतंय ना? एक मिनिट. बाजू बाजू हो. ही पानं या घरातल्या पुरुष मंडळींनी जेवलेली आहेत ना? एक मिनिट पारू, कुणाचं उष्ट खात होतीस? कुणाच्या पानात खात होतीस तू? काय काय चाललंय काय ग तुझं? मॅडम आज वटपौर्णिमा आहे ना, तर या घरातल्या परंपरेनुसार हरीश सरांचं उष्ट खाते ती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं वाटतंय आता? काळजी करण्याचं काही कारण नाही, त्यांना तपासलं. अजून काही त्रास होतोय का? नाही. उलट्या वगैरे? नाही. डॉक्टर
असं आतून कोणीतरी नख मारत असं वाटतं. अजूनही त्रास होतोय का? नाही, आता कमी. काळजी करण्याचं काहीही कारण नाही. डॉक्टर पण बाळ अगदी व्यवस्थित आहे. पण मग असं अचानक इतक्या जोरात पोटात का दुखतं हिच्या? असं होत राहतं आधीमध्ये. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही डाएट फॉलो करताय ना? हो. हे घ्या. हे मी काही औषधं देऊन दिली आहेत, ती सुरू करा. आणि त्याच्यात काही टेस्टही दिल्यात, त्या 2 दिवसात तुम्ही करून घ्या. ओके. नेत्रा, तू व्यवस्थित आरामही करत नाहीयेस का? हो, म्हणजे जमेल तसा करते. नेत्रा, तुला 8 तासाची झोप गरजेची आहे. पूर्ण झोप झाली पाहिजे. आणि टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही येऊन भेटा. ओके? थँक्यू डॉक्टर. थँक्यू. सावकाश. अजून एवढी शांतता काय? एव्हाना तर रडारड सुरू व्हायला हवी होती. नेत्राचं बाळ तर वाचूच शकत नाही. विषच मी इतकं जहाल वापरलंय. कदाचित घरी कळवणार नसतील. धक्का बसेल ना सगळ्यांना. ऍडमिट वगैरे केलं असेल का नेत्राला? काय झालंय नक्की? बघायला हवं. एकदा जाऊन बघायलाच हवं काय घडतंय ते. हा अद्वैत. बर. हा 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 ठीक आहे. तुम्ही अच्छा तुम्ही पोहोचलात का? या, आम्ही इंद्राणीच्या रूम मध्ये आहोत. काय झालं भाऊजी? आधी काय म्हणाला? नेत्रा आणि नेत्राचा बेबी. काळजी करू नका, घाबरू नका, दोघंही ठीक आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. फाल्गुनी ताई, आईस्क्रीम फ्रीज मध्ये ठेवलंय. मी आले 7 पाय धुवून. साहेब, तुम्ही पोहोचलात मेडिकलमध्ये? बरं, मी आहे खोलीमध्येच आहे, तुम्ही या. नेत्रा, तू ठीक आहेस ना? हो आत्या, मी एकदम ठीक आहे आता. अद्वैत कुठे आहे? डॉक्टरांनी काही औषधं लिहून दिली आहेत ना, ती औषधं आणायला गेले ते. बरं, तू आता आराम कर प्लीज. बरं, डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे अचानक हे असं का झालं? खरं तर डॉक्टरांना सुद्धा कळत नव्हतं नेमकं काय झालंय ते. म्हणजे? पण ते बाळ? हा, म्हणजे डॉक्टरांना अंदाज येत नव्हता काय झालंय ते. पण मग त्यांनी काही टेस्ट केल्या, सोनोग्राफी सुद्धा केली. काळजीचं काहीच कारण नाहीये, बाळ अगदी सुखरूप आहे. पण मला असं वाटतं की तू हवा तेवढा आराम करत नाहीयेस. हो, आणि शिवाय तू जो सततचा स्ट्रेस घेतेस ना, तो घेणं थांबव आधी. बाबा, मी खरंच प्रयत्न करते आहे. पण आज हे जे काही झालं ते इतकं अनपेक्षित आहे ना,
म्हणजे खरंच कळलं नाही नेमकं काय झालं ते. मित्रा कशी आहे, बरी आहे ना तू? हो मी बरी आहे. पोटात दुखत नाही ना? नाही आता अजिबात दुखत नाही आहे. अरे फाल्गुनी, खाली सगळं ठीक आहे ना? म्हणजे विरोचकाला डाऊट वगैरे नाही आला ना? नाही, उलटा विरोचक तर खूप टेन्शन मध्ये होता. का? माहित नाही, काकुमाच आहे विरोचका बरोबर. बाजी बनवायला सांगितलं विरोचकाने काकुमाला. टेन्शन मध्ये का असेल? मी बघून येते. अगं नेत्रा, तुला आत्ता मी सांगितलं की तू हवा तेवढा आराम करत नाहीयेस. तू कुठे चाललीयस? तू आराम कर, मी बघते काय झालंय. बरं मला खरं खरं सांग, तुला आत्ता काही होत नाहीये ना? हो आत्या, आता अजिबात काहीच त्रास होत नाहीये. मला वाटतं मी मगाशी कॉफी घेतली आणि मग लगेच ताईंनी दिलेलं ज्यूस घेतलं ना, त्यामुळे कदाचित त्रास झाला असावा. कदाचित. ज्यूस? मी कधी आणून दिलं ज्यूस? मगाशी नाही का तासाभरापूर्वी तुम्ही मला ज्यूस दिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. किती दिवसाची उपाशी होती ही माहित नाही, पण याने एक दिवस माझ्यावर उपाशी राहायची वेळ नक्कीच येईल. लव यू. तुझं प्रेम आणि हे जेवण, वा, पोटच भरलं माझं. हो ना? गुड गुड, थैंक यू. सर ये गलत बिल है. नहीं सर, आपका ही बिल है. चंदन, बिल पण सांगितलंस? अगं हो, मला वाटलं पोट भरलं तुझं म्हणून. पोट भरलंय पण समाधान झालं नाही. इतकं खाऊन सुद्धा समाधान नाही झालंय. डेझर्ट नाही घ्यायचंय का? अच्छा, तुला डेझर्ट खायचंय का? हा, मला खूप आवडतं. अच्छा, एक्सक्यूज मी, मेन्यू कार्ड दे ना. नाही, मेन्यू कार्ड नकोय. मला सांगा, तुमच्याकडे सगळ्यात महागडं डेझर्ट कुठलंय? काय काय झालं? असं का ओरडलास? नाही नाही, छातीत दुखलं जरा. हे घे तू पाणी. सांगा ना, कुठलं डेझर्ट आहे? मॅम, तिरामिसू. तिरामिसू. दिव्या, मी काय म्हणतो, सगळ्यात महागडं डेझर्टच घ्यायचंय का? हा म्हणजे काय? आईस्क्रीम वगैरे तर खात नसशील ना तू, सवय नसेल तुला. हो ना. एक काम करा, 2 तिरामिसू आणा. नाही 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 नाही, मला नको डेझर्ट. का? पोट भरलंय का? ठीक आहे, एकच आणा. थँक्यू. चंदन, मी काय विचार करत होतो? आता काय? आपण कुठेतरी फिरायला जाऊयात का? बाली, सिंगापूर, स्वित्झर्लंड. अरे बरं आहेस? सावकाश सावकाश सावकाश. ठीक आहेस ना? डोळ्यासमोर बाली आली. हा? काही नाही दिव्या, सध्या फिरायला जाणं शक्य नाहीये ग. का? अगं का म्हणजे, अगं काय आहे ना, आमच्या घरात एक प्रथा आहे की नवीन नवरा आणि नवरीनी अगोदर देवदर्शनाला जायचं आणि त्यानंतर मग कुठे फिरायला जायचं तिकडे जायचं. काही काय बोलतोय चंदन? अशी कुठली प्रथा नसते. तू मनाने नाही ना बोलत आहेस हे सगळं? अगं मी मनाने कशाला बोलेल दिव्या, मी खरं तेच सांगतोय. आमच्या घरात ही पद्धत आहे. तर बोल, जाऊयात का देवदर्शनाला? नाही, देवदर्शनाला नाही, मला कुठेतरी लांब फिरायला जायचं. तिरामिसू घे, अगोदर डेझर्ट खा, मग बाकीचं बघू. थँक्यू.
आज वाचलो बाबा. पण देव करो हिच्या डोक्यात हे विचार परत येऊ नयेत. नाहीतर हे तिरामिसू इटलीमध्ये जाऊन खायचा आग्रह करायची. हे प्रेम महागात पडलं मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला अशू कुठे? चला झालं ना आता. अरे आता तर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम राहिलाय. आता काय? सुनमुख बघायचा. व्हॉट? अरे सुनेचा चेहरा बघायचा असतो. सुनेचा चेहरा कशाला बघायचा? बघितलं की आता तुम्ही. आशू आशू तसं नसतं, तू बस. अरे सुनमुख म्हणजे सासू आणि नणंद दोघी जणी आरशामध्ये सुनेचा आणि मुलाचा चेहरा बघतात आणि मग त्यांना काहीतरी भेटवस्तू देतात. मला नकोय कुठली भेटवस्तू वगैरे. आशू अरे भेटवस्तू म्हणून नाही पण प्रथा म्हणून तरी बस. थोड्या वेळ प्लीज, थोडा बस ना यार डंबो प्लीज. एवढं झालं की झालं, बस एवढं झालं की झालं. बर हा मिरर आहे, याच्यामध्ये काय दिसणार आहे? एक डंबो हाच तर टास्क आहे. तुम्ही दोघं आणि जेव्हा थर्ड पर्सन येणार ना तेव्हा तुम्ही त्या मिरर मध्ये कसे दिसतात ते बघायचंय. तुला एवढं पण माहित नाही का? त्यासाठी तुम्हाला जरा जवळ यायला लागेल. त्यांना थोडं ऍडजस्ट करण्यासाठी मिररची काय गरज आहे? ऑलरेडी करतोय. आशू अरे तू किती लाजतोस रे? अरे बायको तर तुझीच आहे ना, ये जवळ. काय मुलगा आहे हा? फार मजा येत असेल ना तुला हे सगळं ऐकून. मनामध्ये हे स्वप्न विप्न रंगवत असशील. फार स्वप्न रंगवू नकोस, पण काय आहे तसं काही होणार नाही. त्यापेक्षा एकदा आरशात स्वतःचा चेहरा बघ आणि स्वतःलाच प्रश्न विचार की डू आय रिअली डिझर्व दिस? मी याला पात्र आहे का? जर विचार एकदा स्वतःलाच. चल चंदन. कुठे? हॉटेलवर. मला स्पाची अपॉइंटमेंट बुक करायची. काय 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 म्हणायला काय झालं एवढं? त्या बंडल लग्नात ना मी खूप दमले. जरा रिलॅक्सिंग वाटेल. ही बाई रिलॅक्स होण्यासाठी मला आयुष्यभराचा थकवा देणारे वाटतं. कीर्ती मॅडमनी दिलेलं क्रेडिट कार्डचं सगळं लिमिट ही 2 दिवसात संपवेल. चल ना निघूयात. हो हो निघूयात, पण त्या अगोदर तुझ्यासाठी एक गिफ्ट. गिफ्ट? दिव्या, तुझा हात चेहरा बघायला ना मला फार आवडतो. आणि तुझे असे सरप्राइजेस मला खूप आवडतात. हे अरे वा. अगं आपलं लग्न तुझ्या मनाप्रमाणे झालं नाही ना, म्हणून लग्नात जितके गिफ्ट्स मिळतात तेवढे सगळे मी तुझ्यासाठी आणले. थँक्यू सो मच चंदू. आय लव्ह यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही अक्षरा, नाही. मला तुम्ही दोघांनी असं घराबाहेर राहणं मला पटत नाहीये. मला बरं वाटत नाहीये. आणि बाळा हे सोपं सुद्धा नाहीये. म्हणजे त्या प्रथेच्या ज्या अटी आहेत ना त्या सांभाळून घराच्या बाहेर 10 दिवस काढणं हे सोपं नाहीये. आणि तू काय अधिपती काय, तुम्हाला सवय आहे का अशी? चल तू प्रयत्न तरी करशील. अधिपती तो अशा घरच्या सुरक्षित वातावरणात वाढलाय बाळा, त्याला नाही जमणार हे. पण बाबा तेच तर चॅलेंजिंग आहे ना. अक्षरा पण गरज काय या चॅलेंजची सांग ना. अगं मी तर वेगळा विचार करत होतो. मी तुम्हाला दोघांना कुठेतरी बाहेर रिसॉर्टला कुठेतरी हिल स्टेशनला फिरायला पाठवणार होतो. आणि त्यासाठीच मी त्या ओंकारला बोलवलं होतं इकडे. आम्ही ते प्लॅनिंग करत होतो. पण त्या भुवनेश्वरीनं त्याच्यात मिठाचा खडा टाकला. बाबा हो, मिठाचा खडा वगैरे तुम्ही प्लीज असा विचार करू नका. हे बघा मला सांगा, आपला खरा आनंद कशात असतो?
हिल स्टेशनवर जाऊन राहण्यात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यात, का आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात? अहो खरा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे ना. मी आणि अधिपती तिथे कुठल्याही बंधनात नसणार आहोत. आम्हाला कोणाचंही दडपण नसणार आहे, कसलेही पाश नसणार आहेत. अहो आम्ही तिथे हॉटेलमध्ये राहतोय किंवा झोपडीत राहतोय हे महत्वाचं नाहीये. आम्ही एकत्र असणार आहोत. आमचा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे. अक्षरा, तू म्हणतेस ते मला पटतंय, पण बाळा हे खरंच सोपं नाहीये ग. नक्कीच नाहीये बाबा, मला माहिती आहे. हे चॅलेंजिंग असणार आहे, खडतर असणार आहे, पण त्यातच तर थ्रिल आहे ना. आणि हे बघा, कदाचित आम्हाला दोघांना यातून काहीतरी चांगलं शिकायला पण मिळेल. अक्षरा, माझं ऐक. मी हे सोपं नाही का म्हणतोय याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या रीतीच्या अटी पाळून राहायला लागाल ना, तेव्हा तुला कळेल की हे सोपं नाहीये. प्रत्येक दिवस तुला वर्षासारखा वाटायला लागेल. ऐक बाळा माझा, तुम्ही नका जाऊ, तू अधिपतीचं मन वळव. असं एवढं ऐका. बाबा, तुम्ही ना आता असं बोलताय की जसं आम्ही 10 दिवसांनी परतच येणार नाही आहोत. आम्ही कायमचे घर सोडून चाललोय असं वाटतंय का तुम्हाला? हो, 10 दिवस कसे जातील कळणार पण नाही. आणि 10 दिवसांनी आम्ही परत येणारच होत ना घरी. आणि खरं सांगू, मॅडमना जर असं वाटत असेल की ही परीक्षा आम्ही देऊ शकत नाही, तर ही परीक्षा आम्ही द्यायलाच हवी. त्यांनाही कळेल आम्ही किती खंबीर आहोत. हो बाबा, मी वर्गात माझ्या मुलांना सांगते, परीक्षेची भीती वाटत असेल तर घाबरून पळून जायचं नाही, उलट तिला सामोरं जायचं. आणि जर इथे मीच या परीक्षेला घाबरून पळून गेले तर स्वतःचा चेहरा मी आरशात कसा बघणार? तुम्ही काळजी नका करू बाबा. बाबा, ह्या परीक्षेत आम्ही उत्तम मार्कांनी पास होऊ बघा तुम्ही. आणि आमच्या या परीक्षेचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, उलट आम्हाला आशीर्वाद द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही कसली परीक्षा बघतेस तुम्हाला माहित नाही, पण या परीक्षेतून जर चांगलंच काही होणार असेल तर मी परीक्षा द्यायला तयार आहे. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. कुठं? तिकडं कुठं? आमच्या खोलीत जात होते. तिकडे नाही जायचं, ताईच्या खोलीकडे वळायचं. नाही, ताईनं अर्जंट मध्ये बोलवलंय, तिकडे जायचं. हो पण मी पण बिन काय कर? आणि नुसती उभी काय तू? जा की, ताईनं बोलवलंय, जा जा. ताई, तुझी सून आली बघ. आता जे सांगायचे ते सांग तिला. तू गेलीस तरी चालेल दुर्गे. वय मॅडम, काय काम होतं? बसा की जरा. नाही, मी ठीक आहे. जुनी खोड आहे तुमची. आम्ही जे काय बोलू त्याच्या बरोबर उलट करायचं, नाही का? मॅडम, असं काय म्हणताय तुम्ही? आम्ही ऐकतोय तुमचं. तुम्ही सांगितलंय म्हणून जातोय आम्ही. जाताय, पण आम्ही जे काही सांगितलं ते ध्यानात ठेवायचं. हा, नेसत्या कपड्यानिशी जायचं, काय बी बरोबर घेऊन जायचं नाही. आणि नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही, तसं शब्दशः वागायचं. हो मॅडम, अधिपतींनी मान्य केलं ना सगळं. तुमच्या सगळ्या अटी, सगळे नियम आम्ही पाळू. अधिपतींचा काय प्रश्न नाही होते, मानतीलच. पण आम्हाला का नाही एक प्रश्न पडलाय हो, तुम्ही काहीच कसं बोलत नाही? म्हणजे एरवी तर आमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही विरोध करत असताय, पण आता ह्या वेळेला एक शब्द बी बोलला नाही तुम्ही. मॅडम, आता मी आणि अधिपती आम्ही एकच होत ना.
सगळं एकत्रच करायचं असं ठरवलंय आम्ही. त्यामुळे अधिपतींनी जे मान्य केले ते पाळणं मी माझं कर्तव्य समजते. कर्तव्य नाही, माझी इच्छा आहे ती. खरंच तुम्ही नका काळजी करू मॅडम, आम्ही सगळं मनापासून करू. तुम्ही जे सांगितलंय, जसं सांगितलंय सगळं तसंच होईल. तुम्ही ज्या अटी सांगितल्यात, जे नियम सांगितले ते सगळे पाळू आम्ही 10 दिवस. कसं काय करावं बरं? नीट नियोजन लावायला लागणार बरं. काय मास्तरीन बाईसने काय त्रास होऊन देऊ चालणार नाही. चॅलेंज आहे, ठीक आहे. आम्ही बी सुट्टी देणार नाही, जोडीनं पूर्ण करणार, इशे हार्ड करून ठेवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.